नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज जाणार आहोत आपण सेगवा फोर्ट या ठिकाणी. तर या ठिकाणी येण्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या सारोली नाक्यावरनं हे जे ठिकाण आहे अहमदाबाद मार्गावर जाण्यासाठी 8 किलोमीटर अंतरावर आहे. तर हे बघा, इथे आहे अपोलो हॉटेल, त्याच्यानंतर आहे अहुरा हॉटेल. तर अहुरा हॉटेलच्या समोरच बघा, हे बघा घरतपाडा आहे. या घरतपाड्यावरनं आपल्याला इथून करंजविरा या गावावर जायचं आहे. तर करंजविरा गाव हे बेस विलेज आहे सेगवा फोर्टचं. तर चला मग फटाफट जाऊया आणि बघूया कसा आहे तो सेगवा फोर्ट. सेगवा फोर्ट पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामधील एक किल्ला असून हा किल्ला घोड किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यावर हनुमंतरायाचे व पुरातन असं शिव मंदिर आणि 7 पाण्याची टाकी पाहावयास भेटतात. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत करंजविरा या गावाकडे. आणि हे बघा, हे शेवटपर्यंत इथे रोड येतोय आणि इथे एक छोटासा नाला टाईप आहे. त्याच्यानंतर हा जो दिसतोय हा आहे सेगवा फोर्ट. आणि आपल्याबरोबर आज 2-3 मित्र आहेत, ते पुढे गेलेत. तर चला मग आपण त्यांनाही कव्हर करूया फटाफट. आणि मागे आहे सेगवा फोर्ट. आपल्याला इकडे कळायचं. मित्रांनो, 75% चढाई झाल्यानंतर हा बघा, हा डोंगर आहे आणि हा इथे आहे दगड आहे. आणि हा जो खालून मार्ग जातो त्या खालून येतो मार्ग आहे. तर वर न जाता आपण आहे ते हा खालचा मार्ग आहे ना, या खालच्या मार्गावरनं जायचं. आताची जी चढाई होती ती थोडीशी अवघड आहे. पाऊस वगैरे पडत असून थोडंसं येताना सावधानीपूर्वक यावे. पोचतोच आहोत. करायच्या माथ्यावर थोडंसं बाकी आहे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत सेगवा फोर्टच्या टॉपवर. आणि हा जो आहे सेगवा फोर्ट 3 डोंगरावरून बांधलेला आहे. एक आपण उभे आहोत तो ह्या साईडला मंदिर दिसतंय आणि ह्या साईडला आहे ना, हे बघा
आपल्याला माहित नाही. आणि समोर जर नजारा बघत असाल, महालक्ष्मी मातेचा सुलतान इथून सुद्धा दिसतोय. आणि ह्या साईडला एक डॅम आहे. कुठला आहे लोन डॅम? तुर्जे डॅम. त्या तुर्जे डॅमचा नजारा सुद्धा इथून भव्य असा दिसतोय. ह्या डोंगरावर जाऊ आपण. तिथे हनुमंताचं आणि भोले शंकराचं मंदिर आहे आणि काही 2 ते 3 पाण्याचे कुंड आहेत. हे कुंड पाहूया आपण. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत दुसऱ्या डोंगरावर आणि या ठिकाणी फ्लॅग दिसतोय बघा. हा बघा, बघूया कदाचित तिथे मंदिर असावं. तर मित्रांनो, या ठिकाणी फ्लॅग आहे आणि या फ्लॅगच्या साईडला पवनपुत्र हनुमान ह्याचं मंदिर आहे. हे बघा, फ्लॅग आहे इथे. आणि ह्याच्याच थोड्या पुढे हे बघा, पवनपुत्र हनुमान यांचं मंदिर आहे इथे. तर इथे आल्यानंतर नक्की याचं दर्शन वगैरे घ्या तुम्ही. मित्रांनो, पवनपुत्र हनुमान रायाचे मंदिर बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत श्री भोले शंकराचं मंदिर आहे हे. इथे जाऊया आणि बघूया की आतमध्ये काय काय आहे ते. हे बघा, हे मंदिर आहे. तर दर्शनानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. हे बघा, इथल्या डोंगरावर थोडीशी अशी उतरणी आहे आणि ह्याच्यावर चढल्यानंतर थोडेसे तटबंदीचे अवशेष नजरेस येत आहेत. हे बघा इथे आतापर्यंत या गडावर पहिल्यांदा तटबंदीचे जे अवशेष आहेत ते इथे नजरेत येत आहेत. बघा, कदाचित हे प्रवेशद्वार असावं, पण ते आता मात्र उद्ध्वस्त झालेलं आहे. तर चला मग पुढे जाऊया. तर मित्रांनो, या गडावरचा हा मुख्य ठिकाण असावं, कारण की इथे आहे तटबंदीचे बरेचसे काही अवशेष दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा या गडावर एक पाण्याचं टाकं दिसलंय आपल्याला. बघा, या ठिकाणी आहे ते.
हे पहिलं टाका आहे आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा एक आहे. तर या गडावरचे आपण 2 पाण्याचे टाके बघितले. त्याच्यातलं एक सुव्यवस्थित असं दिसतंय, दुसरंही आहे पण त्याच्यामध्ये या गडावरचा मलबा किंवा आपण बोलू शकतो या गडावरची जी माती आहे त्याच्यामध्ये जाऊन तो आता बंद झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही जास्त पाणी वगैरे असं काही राहत नसेल. मित्रांनो 2 पाण्याचे टाके बघितल्यानंतर लगेचच बघा, हे बघा इथे 3 आणखी पाण्याचे टाके आहेत आणि ह्याच्यामध्ये कमळाची झाडं आहेत. अनेक असं झाडं त्या टाक्यामध्ये आहेत. म्हणजे हे पाणी जे आहे हे वर्षभर इथे असेल. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही सीझन मध्ये आला तर या गडावर तुम्हाला पाणी नक्की भेटेल. तर मित्रांनो अगोदर जे आपण बघितले, मी सांगितलं होतं तुम्हाला की 3 आहेत पाण्याची टाकी. तर 3 नसून ते 2 आहेत. कारण की वरून ती 3 दिसत होती पण खालून गेल्यानंतर ते 2 आहेत हे माहिती पडलं. तर हे बघा थोडं आणखी पुढे गेल्यानंतर हे एक आहे. तर या गडावर भरपूर असा पाण्याचा साठा आहे. म्हणजे याच्यावरनं आपल्याला समजेल की पाण्याचा साठा जेवढा जास्त तेवढा या गडावर रस्ताही तेवढा असेल. तर हे दुसरं आणि हे बघा हे तिसरं. तर ह्याच्यापैकी हे जे 2 आहेत ना, हे ह्याचं पाणी जे आहे ते शुद्ध असं दिसतंय आणि ह्याचं थोडंसं गुळकट असं दिसतंय. म्हणजे त्यामध्ये पाणी चांगलं आहे, पिऊ शकतात आपण, आणि हे थोडंसं खराब आहे. तर आता आपले जे मित्र आहेत ते पुढे गेलेत, आपणही जाऊया. तर आता जे आपण पाण्याचे 3 टाके बघितले त्याच्यावरती हे बघा या ठिकाणी एक शिवलिंग आहे, ते बघायला चाललो आपण. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत गडाच्या टॉपवर. म्हणजे आपण पहिले बोललो होतो की ते आहे, पण जो आपण 3 पाण्याची टाकी बघितली त्याच्यावरती बाले किल्ल्याचे काही अवशेष आहेत. हे बघा इथे काही पायऱ्या आहेत आणि किल्ल्याची तटबंदी हे बघा त्याचे काही अवशेष इथे आहेत. आणि वर आल्यानंतर हे बघा इथेही अवशेष आपल्याला दिसून येतात. बघूया काय आहे नेमकं, काय आहे इथे. हे बघा आणि इथे सुद्धा तटबंदीचे अवशेष दिसत आहेत. आणि या ठिकाणी आहे शिवलिंग आणि नंदी. तर दर्शन घेऊ आपण. त्याच्या अगोदर थोडंसं पुढे आहे, तिथे जाऊया. इथे सुद्धा काही अवशेष दिसत आहेत, ते बघूया आपण. हे बघा दिसते ना, तिथे गणपती बाप्पा आणि मातेची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी शिवशाही प्रतिष्ठान 4th राहण्याचे ठिकाण असा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या किल्ल्याचा हा कदाचित बुरुज असावा.
याचा आकारावरनं आपण एक अनुमान लावू शकतो. असाच एक बुरुज पुढच्या साईडला आहे, हे बघा. याच्या आकारावरनं आपण एक अनुमान लावू शकतो की हा पहिले बुरुज असावा. तर या ठिकाणी किल्ला असावा आणि या ठिकाणी राजांचं राहण्याचं जे स्थान होतं ते असावं, कारण की या ठिकाणी बरेच असे अवशेष दिसत आहेत आपल्याला. तर मित्रांनो, आपला जो सैगवा फोर्ट आहे हा पूर्ण फिरून झाला आहे आणि आम्ही उतरलेत खाली, जिथे आपण गाडी पार्किंग केलं होतं ना तिथे, हे बघा. तर या गडावर आल्यानंतर आपल्याला 2 मंदिरं दिसतात, एक हनुमंतरायाचं आणि एक भोले शंकराचं आहे. आणि त्याच्यानंतर 5 ते 6 ते 7 असे पाण्याचे टाके आहेत या ठिकाणी. तर नक्की या तुम्ही या ठिकाणी. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.